हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आज पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजान को भाव होऊ देऊ, जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा, भेदा भेदमते भ्रमाशी संवाद, आम्हा नको वाद त्याशी देऊ, जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा, तुका म्हणे आणू तुझ बीन नाही, तुका म्हणे आणू तुझ बीन नाही, न भाऊनी पाही वाढ आहे, जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयाचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता माझे वाणी काय मानेल संतासी, हृदू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही का, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेरू. आज सेवेचा दिवस. सेवेच्या आधी सेवेचा परिहार देणं हे गरजेचं आहे. आमचे परम मित्र परम स्नेही प्रेमानंद शास्त्री महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने कसं असतं की संगत असावी, आणि त्याच्यातनं संगत जर ज्ञानी लोकांची असेल तर ज्ञानी लोकांबरोबरच आपल्याला ज्ञान मिळतं, आणि संगत जर दुर्जनांची असेल
तर आपल्याला दुर्जनाच्या संगतीनं त्याचं फळ मिळतं. तसं आमच्यासारख्या पामराची संगत आमचे गुरुवर्य प्रेमानंद शास्त्री महाराज यांनी केली आणि मैत्रीपूर्ण नात्याने त्यांनी सेवेची हाक दिली. वास्तविक पाहता मी काय महाराज नाही किंवा मी फार असा आध्यात्मिक चिंतनकार नाही. त्यांनी ते काही विरोधावरी लावली. सगळ्यांचं चातुर्मासात जेवढं जमल तेवढं ऐकलं, जेवढं जमल तेवढं वाचलं आणि त्याच्याच आधारावर आज मी आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या आधारावर आज मी हा बोलण्याचा प्रयत्न करत आहे. ही प्रवचनाची सेवा ही माझी नसून परमात्म्याची आहे. त्यामुळं हे परमात्माच ही प्रवचनाची सेवा पूर्ण करून घेतो आणि तुमच्यासारख्या साधू संतांच्या सानिध्याने ही सेवा पूर्ण होत आहे. असो, आज आपण प्रवचनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा हा 4 चरणांचा भगवंताच्या जवळ जाताना सगळा भेदाभेद निरसून भगवंताचा साक्षात्कार झालेला हा अभंग म्हणजे काय तर जीव आणि ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादित करणारा हा अभंग. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य तर आहेच आहे, तिथं बदल नाही, पण तरी सुद्धा जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होत असताना जे काही बाध्य येतात त्या सर्व बाधांना सारून जीव आणि ब्रह्माचं ऐक्य शेवटपर्यंत राहावं. परमात्म्याचं आणि जीवाचं नातं हे शेवटपर्यंत राहावं. परमात्मा जीव हा परमात्मा स्वरूपच आहे आणि परमात्मा स्वरूप झालेला हा जीव शेवटपर्यंतच परमात्मा स्वरूप राहावा ही मागणी तुकोबाराय या अभंगातून भगवंताला करताना दिसतात. महाराज म्हणतात की सर्व काही मिळाले. सर्व काही मिळाले म्हणजे काय मिळाले हो तेव्हा? तुकोबारायांना असं सर्व काही काय मिळालं? भगवंताचं दर्शन म्हणजे सर्व काही मिळाले. सर्व काही मिळालं. भगवंतापाशी आहेत काय? मन हे झाले, मन हे झाले, मन विठ्ठलची झाले. भगवंताजवळ षडगुण ऐश्वर्य संपन्न अहो रमाकांता श्री विठ्ठल अशी भगवंताची विरुद्धावली आहे. अशी भगवंताला दिलेली ही लक्षणं आहेत की सर्व लक्षणं भक्तात सुद्धा उतरतात आणि ते भक्तात उतरल्यानंतर भक्त आणि भगवंत हे दोन्हीही वेगळे राहत नाहीत. आणि वेगळे राहत नसल्यामुळं महाराज पहिल्या चरणात म्हणतात की तुझं ते सर्व काही आहे ते सर्व आम्हाला मिळालं की देवा तुझं दर्शन झालं, हितच आम्हाला सर्व काही प्राप्त झालं आणि भगवंताच्या दर्शनाने नक्कीच सर्व काही प्राप्त होतं. हे तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात की पावले पावले तुझे आम्हा सर्व, तुझे सर्व काही पावले, तुझ्यात आम्ही एकरूप झालो आणि तुझ्यात एकरूप झालो असताना आता जो दुजा भाव आहे तो आम्हाला होऊ देऊ नको. दुजा भाव म्हणजे काय? कारण भक्त हे अनन्य असतात. तुकोबा हे अनन्य भक्त होते आणि अनन्य भक्त असल्यामुळे त्यांना दुसरं कशाचाही त्यांना दुसरी कशाच्याही आधारावर ते नसत. म्हणजे काय तर दुजा भाव आड होऊ निधी चित्ता करावानंता नाश त्यांचा. दुजा भाव म्हणजे काय तर निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नव्हे. म्हणजे काय तर संत हे निर्धार भक्त असतात, त्यांचं वर्म निर्धार असतं. भगवंताशिवाय ते दुसरं कशाचाही विचार करत नाहीत. एवढे अनन्य असतात. जे अनन्य असतात त्यांचा साक्षात भगवंतच त्यांचा सांभाळ करत असतो. गीतेत भगवंत म्हणतात अनन्या चिंतयन्तो माम हे जना पर्युपासते तेषामभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असा तो अनन्य भक्तांचा सांभाळ करणारा परमात्मा अनन्य भक्तांशीच एकरूप होतो. अशा त्या अनन्य झालेल्या म्हणजे अनन्य म्हणजे काय? किती एकरूप भगवंताशी व्हावं, भगवंताशी किती एकाग्र व्हावं. तर ज्याप्रमाणे एक कथा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका नदीकाठी
एक कोल्हा आणि पाणी पिण्याकरता गेलेला. पाणी पिण्याकरता गेल्यानंतर त्याला भरपूर तहान लागलेली, 2-3 दिवस पाणी मिळालं नव्हतं वाटतं. आणि ते पीत 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 असताना एकदम त्याच नदीतला एक मासा समोर आला आणि म्हणला, त्याला कुचेष्टेने म्हणला की काय रे बाबा, तुला काय पाणीवर मिळत नाही का? तू इथं पाणी प्यायला आलोय, फार तहान लागली दिसतंय आणि पाण्याशिवाय तू जगू शकत नाही का? त्यावेळेस तो कोल्हा म्हणाला की बाबा काय सांगू, पाणी ही सगळ्यांचं जीवन आहे, पाण्याशिवाय कुणीही जगू शकत नाही. काहीतरी सांगतो काय, तुला बघायचं का? तर एका पायाने त्या माशाला उचललं आणि जमिनीवर टाकलं. जमिनीवर त्या माशाला टाकल्यानंतर त्याची तडफड 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 व्हायला लागली आणि ती तडफड होत असताना त्याला असं वाटलं की आता आपण मरतोय की काय. तेवढ्यात त्या कोल्ह्याने परत त्या माशाला पाण्यात टाकलं. मग त्यानं कुठे सुटकेचा निश्वास घेतला. तर सांगण्याचं तात्पर्य काय, जसा मासा पाण्याशिवाय राहत नाही, पाणी आणि मासा यांचं एक प्रकारचं नातं आहे, तसं जीवाचं आणि परमात्म्याचं नातं आहे. तसं जीव हा परमात्म्याशिवाय राहत नाही. म्हणून तेवढे अनन्य तुकोबराय भक्त होते. म्हणून महाराज म्हणतात की दुजा नको भाव होऊ देऊ, पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ. दुसरा भाव होऊच देऊ नको. दुसरा भाव जर आला तर त्याचा नाश कर, करावानंता नाश त्यांचा. का दुसरा भाव येऊ देऊ नको? कारण दुसरा भाव आता येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही आणि काय तुझ्यापासून असं आम्हाला मिळालेलं आहे ते तुकोबराय दुसऱ्या चरणात सांगतात की जिथं जाईल तिथं, जिथं जाईल तिथं भगवंता तुझंच दर्शन आहे. तुझ्याशिवाय दुसरं काही आम्ही बघू शकत नाही, काही आम्हाला दिसत नाही, काही आम्हाला सापडत नाही. आणि जिथं आहे फक्त तिथं तू असल्यामुळं तिथं आम्हाला दुसरं काहीही दिसत नाही. हिथंच काय, ह्या त्रिभुवनात सुद्धा, या त्रिभुवनात सुद्धा आम्हाला दुसरं काहीही सापडत नाही. या त्रिभुवनात सुद्धा म्हणजे या पृथ्वीवरती, स्वर्गात आणि पाताळात या सगळ्या लोकांवरती फक्त भगवंता तुझाच वास आहे. आणि तुझा वास असल्यामुळं जिकडे पाहे तिकडे बाई, हरी वाचून तुझे नाही. हरीशिवाय दुसरं, भगवंत तुझ्याशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि तुझ्याशिवाय दुसरं काही आम्हाला बघायचंही नाही. म्हणून देवा, कारण जिथं जिथं जाईल तिथं तिथं तुझीच पावले आहेत, जिथं जिथं जाईल तिथंच तू आहेस. म्हणजेच काय तर त्रिभुवन संचले विठ्ठला गा, जेथे जेथे देखे तुझीच पावले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. हे जे त्रिभुवन आहे, हे त्रिभुवन भगवंता तुझ्याच पायांनी व्यापलेलं आहे आणि जिथं जाईल तिथं फक्त तुझेच पावले आहेत. म्हणून तुझ्याशिवाय दुसरं काही आता आम्हाला दिसत नाही. ही अवस्था येणेच म्हणजे सर्व पहा, सर्व मिळणे. ही अवस्थेला प्राप्त होणे म्हणजे सर्व काही प्राप्त होणे. जी अप्राप्त अशी वस्तू आहे ती जर आपल्याला प्राप्त झाली, अप्राप्त वस्तू जर आपल्याला प्राप्त झाली तर आपल्याला नक्की आनंद मिळतो की नाही? आपल्याला आनंद हा मिळालाच पाहिजे. का मिळाला पाहिजे? तर त्याच्याशिवाय तो आनंद मिळत नाही आणि तो आनंद नाही मिळाला तर आपण दुःखरूप असतो, आपल्याला दुःख होतं. तसा हा संसार दुःखरूप आहे. संसार दुःखमूळ चहूकडे इंग, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तम. तसा हा संसार दुःखरूप आहे आणि या दुःखरूप संसारात देवा तुझी जाणीव होणं, तुझं दर्शन होणं आणि हा संसारच, कारण महात्म्यांचा जो संसार असतो, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवानी भक्त तुझा नाही विचार. दुसरा कुठलाही विचार महात्म्यांना देवाशिवाय नसतो. त्यांना देवाशिवाय काही दिसत नाही
देवाशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही, म्हणून ते भगवंताशी एकरूप असतात, ते अनन्य असतात. म्हणून त्यांना काय दिसतं तर जिथं जाईल तिथं भगवंताचं दर्शन होतं. जिथं जाईल तिथं भगवंतच. विठ्ठल जाई सई भरला, रीता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. हे भगवंताला पाहताना, भगवंताचं दर्शन घेताना, भगवंताला जाणून घेताना आपल्याला साधकांना काही अडचणींना सामोरे जावं लागतं. जिथं जाईल तिथं भगवंताचं दर्शन घ्यायचंय. सर्व जीवात म्हणजे भगवंताचं दर्शन पाहायचंय. अशा वेळेस आपल्याला काय अडचणीला सामोरे जावं लागतं तर आपल्याला पहिल्यांदा भेद निर्माण होतो. हे असं कसं असेल बरं की आपला आणि भगवंताचं, आपलं आणि भगवंताचा भेद हा असा असेल कसा बरं? हा वेगळा. आपण आणि एखादं गाय, एखादं गाईचं वासरू, एखादा पक्षी आणि आपण एकरूप असेल कसं बरं? असे प्रश्न साहजिकच आपणा सर्वांना पडत असतात. कारण विठ्ठल जाई सई भरला, जिथं जाईल तिथं विठ्ठल आहे. आणि त्यांच्यात सुद्धा, कारण सगळे जीव हे भगवंताचे अंश आहेत. सगळे जीव हा परमात्माचा स्वरूप आहे. म्हणून जीवात आणि ईश्वरात हा भेद नाही. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनश्रेष्ठानि इंद्रियानि प्रकृती स्थानी कर्षती. भगवान स्वतः म्हणतात की त्यांचा अंश हे सगळे जीव प्राणी मात्र आहेत. प्रकृतीतील सगळे जीव, सगळे चैतन्य वस्तू, जेवढी काही चैतन्यमय जड चैतन्यमय वस्तू आहे ती सगळी वस्तू ही त्यांच्या भगवंताचे अधिष्ठानच आहे. आपल्या सर्वात जो अधिष्ठान आहे ते सर्व अधिष्ठान कुणाचं आहे तर त्या भगवंताचं आहे. म्हणून तिथं त्या भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर मग एकच अडचण येते की आपल्याला सर्व ठिकाणी भगवंत पाहण्याकरता अडचण काय येते तर भेद आहे. भेद म्हणजे काय? जसा आपल्याला इतर वस्तूमध्ये, इतर ठिकाणी, तुमच्यात, आमच्यात, सर्वांच्यात जर एक परमात्मा वास करतो हे माहीत असून सुद्धा आपल्याला पाहण्याकरता अडचण येत असेल, तो आपल्याला दिसत नसेल, तेवढं ज्ञान आपल्याला झालं नसेल तर ते नक्कीच भेद आहे. सर्व ठिकाणी सर्व भूतांच्या महाआंबरी वसे हृदय महानचे चिदवृत्तीच्या सहस्रवरी प्रसवला असे जो. सर्व भूतांच्या हृदयात तो परमात्मा वसलेला आहे आणि असा तो परमात्मा सगळ्याच्या वृत्तीला चाळवतो, सगळ्याच्या वृत्तीला प्रकाशमान करतो. सर्वांना सूर्यापासून ती अक्षरशः जमिनीवर असलेल्या मुंगीपर्यंत सर्वांना तो प्रकाशमान करतो. असा तो परमात्मा या सर्वात पाहणे म्हणजे तीच अवस्था म्हणजेच भगवंताचं दर्शन, तीच अवस्था. मग त्याच्या विरुद्ध काय आहे तर त्याच्या विरुद्ध त्या भगवंताच्या दर्शनाच्या आड येणार काय आहे तर भेद आणि अभेदाचं मत. भेदाभेद मते, आपले मते असतात काही. आता मत काय आहे की शरीर हे आणि आत्मा दोन्ही वेगळे आहेत. वेगळे आहेत म्हणजे कसे तर शरीर हा विनाशी आहे. शरीर जन्माला आल्यानंतर बालपण आलं, तरुणपण आलं, म्हातारपण आलं आणि त्याच्यानंतर पुढं स्मशान आलं. म्हणजे काय तर त्याच्यानंतर त्याला मरण आहे. जो जन्माला येतो, जो शरीर घेऊन जन्माला येतो तो मरतो. आत्मा हा अविनाशी आहे. अविनाशी तद्विद्धी येन सर्वमिदं ततं. म्हणजे काय तर आत्मा हा अविनाशी आहे आणि असा हा आत्मा
हा अविनाशी असल्यामुळं हा जीवाशी एकरूप कसा होईल, हा पहिला भेद, हा अभेद, हा पहिला अभेद. आणि हे सर्व जग ईश्वर स्वरूप आहे तर दिसताना वेगळं दिसतं, हा भेद. म्हणून महाराज म्हणतात की ह्या भेदात आणि अभेदात, या भेदात आणि अभेदात न पडणं चांगलं. हे भेद आणि अभेद उत्पन्न होतातच कुठं? हे भेद आणि अभेद हे भ्रमामुळे उत्पन्न होतात. भ्रमाशी संवाद जीवाचा झाला की हे भेद आले. म्हणजेच काय, हा ह्या परमात्म्याशी आपलं नातं अतूट आहे, पण हे अतूट असलेलं नातं आपल्याला तोडून टाकतं, परमात्म्याचा आणि आपला वियोग करतं. ते नातं कुठलं तर भ्रमाचं. आपण भ्रमानेच या संसाराला खरे मानतो. आपण भ्रमानेच या सर्व चालत असलेल्या सगळ्या संसार क्रियेला आपलं म्हणतो. हा देह माझा म्हणतो, हे संसार माझा म्हणतो, हे सर्व काही चाललं आहे हे सगळं माझं म्हणतो, हे मन माझं म्हणतो, हे शरीर माझं म्हणतो. पण वास्तविक पाहता आपलं स्वतःचं असं काहीही ह्या जगामध्ये नसतं. हे सर्व काही असतं ते परमात्म्याचं असतं आणि त्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही. कारण सगळ्यांनाच प्रकाशमान करणारा असा दिदीप्यमान प्रकाश कुठला असेल तर तो फक्त भगवंताचा आहे. तोच भगवंत आपल्यात वास करत आहे. म्हणून तिथं भेदाभेद नसावं आणि ते भेदाभेद त्या भ्रमामुळे उत्पन्न होतात. पण ते एवढे बलाढ्य असतात तो भ्रम आपल्याला होतो. जसं दुपारच्या वेळेला वाळवंटात मृगजळाचा भास होतो. दुपारच्या वेळेला आपल्याला मृगजळाचा भास होतो आणि मृगजळाचा भास झाल्यानंतर आपल्याला तिथलं पाणी पिऊ वाटतं. पण असतं काय तर ते मृगजळ असतं. मृगांना तिथला त्या जळाचा भास होतो आणि तो भास तिथं गेल्यानंतर त्यांचा नाहीसा होतो. त्यांना खरं कळतं की हे मृगजळ आहे. असो अजून काय सांगण्यासारखं तर भ्रम म्हणजे आपल्याला जसा भ्रम झालेला आहे एका दृष्टांतातून आपल्याला सांगता येईल आणि समजता येईल. एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्याला समजेल. एक वयस्कर आजोबा होते, सेवानिवृत्त होते. त्यांना 4 मुले होते, 4 सुना होते, नातवंड होते. हे सगळे करत असताना मोठं घर वगैरे बांधलेलं असताना त्यांच्या घरी त्यांनी ठरवलं की आता आज आपण फिरायला बाहेर जाऊ. रोज दुपारी फिरायला जायचं. आणि त्यांच्या घरी एक लहान मुलगा होता. त्यांच्या मुलाचा मुलगा, त्यांचा नातू म्हणाला, आजोबा मला तुमच्याबरोबर फिरायला यायचं. ठीक आहे म्हणजे फिरायला यायचं आहे ना, चल म्हणजे तुला फिरायला घेऊन जातो. आणि आजोबा काय श्रीमंत असल्यामुळे त्याला काही घेऊन देऊ शकत नाही. बाहेर गेले, त्याला म्हणाले, बाळा काय पाहिजे तुला, पावभाजी खायची का, काय खायचं तुला. आणि हे सगळं करत असताना त्यानं येताना पाहिलं होतं की एका खेळण्या दुकानात लहान मुलांचा जीव खाण्यात नसतो. लहान मुलांना फक्त खेळायला काहीतरी हाताशी असावं लागतं. तसं त्याने येताना निरीक्षण केलं होतं की येताना एक प्लास्टिकचा साप त्यानं बघितला. आजोबांना हाताला धरून त्यानं त्या दुकानात घेऊन गेला आणि तो प्लास्टिकचा साप त्यांनी घेतला. आणि तो प्लास्टिकचा साप त्यांनी घेतल्यानंतर विकत घेतला. तर ते बिचारा लेकरू येता येता 10 जणांना घाबरत घरापर्यंत आलं. घरापर्यंत आल्यानंतर किती जणांनंतर त्यांना घाबरवलं असेल येता येता. त्याला एक छोटीशी अशी दोरी बांधली होती, त्याच्यामुळे तो साप हलत होता. आणि हे करत असताना तो तिथं आल्यानंतर त्यांनी पाहिलं की आता आजी झोपलेली आहे. आजी झोपलेली आहे तर आता आपण आजीपाशी जाऊन या सापाला खेळावं. म्हणून तो रूम मध्ये गेला. इकडं आजोबा त्याला घरी सोडून बाहेर गप्पा मारायला बाहेर निघून गेले. आणि ते निघून गेल्यानंतर हा इकडं आजी झोपलेली बघून त्या सापाला असा खेळत आजीच्या अंगावर खेळत छोटी लहान मुलं. एक मित्र लहान पोरवाला आला, अरे भाऊ तर मला माझ्या पप्पांनी एक नवीन मोबाईल करकरी स्मार्टफोन आणलाय,
तुला दाखवतो चल म्हणला. त्याला त्याचा विसर पडला आणि त्याने तिथं साप त्या आजीच्या अंगावर सोडला आणि त्या आजीच्या अंगावर सोडल्यानंतर आजीच्या अंगावर पडल्यानंतर बाळ निघून गेला. बाळू निघून गेला आणि निघून गेल्यानंतर मग झाली की 4 वाजल्यानंतर जी सून असते ती सून चहा घेऊन सासूबाईच्या रूम मध्ये येते. सासूबाईच्या रूम मध्ये आल्यानंतर सासूबाई निवांत झोपलेली आणि तिच्या अंगावरती साप. तिच्या अंगावरती तो साप बघून ती जोरात किंचाळते आणि हातातला कप बशी खाली सांडते, खाली फोडती आणि फुटल्यानंतर सासूबाईला जाग येते. सासूबाईला म्हणते अहो सासूबाई थांबा थांबा, हलू नका, तुमच्या अंगावर साप आहे. सासूबाई घामानं थरथर, सासूबाईला घाम येतो. सासूबाईला समजेना आता काय करावं काय नाही. होतं काय, मग हा आहे तो आहे सगळ्यांची चर्चा मसलत होती. एक सून दुसऱ्या सुनाला सांगते, दुसरी सून तिसऱ्या सुनाला सांगते, तिसरी सून चौथ्या सुनाला सांगते, ती चौघजण चौघाच्या नवऱ्यांना सांगते, ती चौघजण अख्ख्या गल्लीला सांगते. अख्खी गल्ली ती कॉलनी सगळी तिथं येते. एक जण म्हणतो की असं करू आपण मांत्रिकाला बोलू, एक जण म्हणतो असं करतो मी कुऱ्हाड आणतो, एक जण म्हणतो बाबा थांब तू कुऱ्हाड मारायला जाशील म्हातारीच जाईल, तू काय आता तसं काय करू नको. तर एक जण म्हणतो पुंगीवाला बोलू, पुंगीनं साप आढळतो. मग एक जण म्हणतो पुंगीवाला बोलवते, मांत्रिकाला बोलवते. आणि एक जण म्हणतो बाबा आधुनिक साप असेल, जुन्या काळातला नसेल, आपण डिस्को डान्स वगैरे लो म्हणून डिस्को डान्स स्टेपवर लावतात, तरी सुद्धा तो साप काय हलत नाही. सगळे मात्र भिलेले असतात, सगळीकडे गोंधळ उडतो, सगळे गोंधळात असते. एक तेवढा एक मुलगा असतो थोरला, आईवर भरपूर प्रेम असतं, तो पुढे येतो उचलावा आणि आपण सापाला फेकून द्यावं. पण त्याची बायको त्याला म्हणते अहो त्यांचं झालंय, आपलं अजून व्हायचंय, जरा थांबा, गडबड करू नका, काय होईल ते होईल त्या म्हातारीचं, तुम्ही मध्ये जाऊ नका. आणि त्याची बायको त्याला थांबवते. असं प्रत्येकालाच वाटतं की पुढे जावं, पण पुढे कोण येत नाही. मग फिरून बाहेरनं ते आजोबा येतात आणि आजोबा आल्यानंतर ते बघतात सगळं दृश्य की आपल्या घरासमोर गर्दी एवढी, काय झालं बाबा, कोण गेलं का काय म्हणून दिसेना आत येतात. बघतात तर सगळे म्हणतात आत जाऊ नका, आत साप आहे आणि असं तुमच्या मंडळीच्या छातीवर बसलेला आहे. आता म्हणल्यावर त्याने विचार केला साप बघावं तर म्हणून तो पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर त्यालाही आडोक व्हायला लागली, पुढे जाऊ नका तुम्हाला साप चावू. तो म्हणाला जाऊ द्या, झालंय आमचं वय, गेलो तर गेलो, दोघं एकदम जाऊ. म्हणून बिचाऱ्यानं पुढे आला, पण त्याला सत्य माहित होते की तो साप घेऊन गेला होता. तसं ते गेला आणि तो साप खिशात घेतला. दृष्टांत इथं संपला. सांगण्याचं तात्पर्य काय, कशी आपल्या सर्वांचा भ्रम झाला, तसा आपला सर्वांचा भ्रम झालाय. आणि ह्या संसाराला खरं मानून जो आपल्याला हा जो गोंधळ उडाला आहे, हा सगळा आपला गोंधळ, म्हणजेच ह्या संसाराचा खरं मानणं, ह्या आणि भगवंतापासून लांब गेलं की हा सगळा गोंधळ उडतो. महाराज म्हणतात की ही भेद आणि अभेद आहे, भ्रमामुळे उत्पन्न होतात. हे भेद अभेद आम्हाला, ह्यांची मतं, ह्यांचा संवाद सुद्धा आम्हाला नको. हे महाराज 3ऱ्या चरणात सांगतात की भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हाला नको वाद त्यांची देव. आम्हाला त्यांचा वाद नको, कारण वाद पडला, वाद झाला की तुझं स्वरूप हे आमच्यापासून लांब जात. कारण संतांना फक्त भगवंताच्या स्वरूपाशीच अनुसंधानित राहून भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप राहणं एवढंच पाहिजे असतं. भगवंताशिवाय दुसरं कशातही त्यांची इच्छा नसती. दिवस असो रात्र असो, नरजनी हाची दंडा गोविंदाचे पवारे, म्हणून कुठलेही मत मानत नाहीत. कुणी त्यांना येऊन सांगितलं की या जगात अहो देवच नाही, तुम्ही कशा देव बसता, तरी सुद्धा ते मानत नाहीत. कोणी त्यांना येऊन सांगितलं की देव इथं नाही, मूर्तीत आहेत, त्यांना भगवंताचा खरं साक्षात्कार घ्यायचा असतो, ते असंही मत मानत नाहीत. कोणी कोणाचं मत मानतं,
असे सगळे मतांतर घेऊन हे संसार, या संसारात भगवंताला पाहण्याचा कोणी ना कोणी असा प्रयत्न केलेला असतो, असं प्रत्येकाचं मत घेऊन ते प्रत्येकापाशी जात असतात. पण तरी सुद्धा संत या सर्व मतांना नाही मन मतांतरा दिले मन रजनी हरीचे ध्यान हो. ते कुठल्याही मतांतराला मन देत नाही, त्यांचं मन तिथं राहत नाही आणि कुठेही भेट करत नाही. फक्त भगवंताच्या ध्यानात भगवंताशीच एकरूप असतात. आणि म्हणून जिथं जिथं सूक्ष्मातलं सूक्ष्मातलं सूक्ष्म ठिकाणी की जिथं आपल्याला काही नाही, जिथं भगवंताचं अस्तित्वच नसेल असं आपल्याला वाटतं. भगवंताचं अस्तित्व वास्तविक पाहता सगळीकडे आहे, आपल्याला आतापर्यंत समजलं. पण जिथं सूक्ष्मातलं सूक्ष्म अशा ठिकाणी सुद्धा भगवंताचं अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व आपल्याला दिसत नाही. साधू संतांना जाणवतं, त्यांना माहित असतं की हे जे सूक्ष्म आहे ह्या सूक्ष्मापासूनच जड निर्माण होतं आणि जडापासून सूक्ष्मापासूनच चैतन्य निर्माण होतं आणि चैतन्यापासूनच हे सर्व प्रकृती निर्माण होते. म्हणून ह्या त्रिभुवनात असणाऱ्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म वस्तूत सुद्धा भगवंताचं वास्तव्य आहे. कारण महाराज स्वतः म्हणतात की जिथं जाईल तिकडं तू असल्यामुळं की तो सूक्ष्म वस्तू सुद्धा तुझ्याशिवाय वेगळी नाही, की सूक्ष्म वस्तू सुद्धा तुझ्याशिवाय वेगळी असण्याचं कारण नाही. आणि तू म्हणत असशील की सूक्ष्मात सुद्धा मी आहे, अजून कुठं आहे? तर देवा, तर तू जे या जगाला ज्याची या जगाला ज्याचं पांघरून आहे ते आकाश, या जगाला जे सर्व सूर्याचा प्रकाश पुरवतो, या जगाला पाणी पुरवतो, हे कोण पुरवतं? आकाश आहे, ते गगन आहे. पण ते गगन सुद्धा ते तू आहेस. म्हणजे काय? सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण तेथे. जिथं रूप गुण वर्ण तिथं कुठंच नाही, तिथं सुद्धा तू आहेस. हे सर्व रूप गुण वर्ण हे सगळे तुला लाभलेले आहेत. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. म्हणून महाराज म्हणतात की जिथं तुका म्हणे अनु तुझविन नाही, अनु रेणू होली ठोकडा. म्हणजे ज्याच्यापासून हे सगळं उत्पन्न होतं. आता अणु म्हणजे काय? तर तुम्हाला सगळ्याला माहित असेल की साधारण एक 9-10 वर्षापूर्वी आपल्या जगामध्ये एक शोध लागला. एकाचं संशोधन चालू आहे, अजूनही चालू आहे. आणि ह्या संशोधनात 2-3 देशाने मिळून तो संशोधन केलेलं होतं. जमिनीच्या खाली हे संशोधन चालू होतं. या संशोधनात दुसरी सृष्टी निर्माण करण्याचं आणि ते सृष्टीला चालवण्याचं एक संशोधन. म्हणजे की ह्या सृष्टीला चालवणारा कोणतर परमात्मा आहे. हे सृष्टी चालवतोय कोण? कारण जन्माला तर येतात आणि जन्माला आल्यानंतर सगळं मरतात आणि मेल्यानंतर त्याच्यात जी काही कर्म आहेत ती सगळेजण करतात. हे सगळं जे काय चालू आहे सगळे प्रश्न प्रत्येकाला पडलेले आहेत. जेवढे परमार्थिक वादांना पडलेले आहेत तेवढे बौद्धिक वादांना नाही, जे सर्वांना पडलेले आहेत. सर्व बुद्धिवाद्यांना सुद्धा पडलेले आहेत की हे जग चालवतं कोण, हे जगाला चालवणारा कोण आहे. तोपर्यंत सगळ्यात असं म्हणणं होतं की हे जग असं काहीच चालत नाही, हे सगळं निसर्गाने निर्माण केलंय, निसर्गानेच केलंय, असं काही जणांचं म्हणणं होतं. पण त्या घटनेने बहुतेक जणांचा दृष्टिकोन भगवंताकडे पाहण्याचा बदलला. ती घटना अशी होती की तो अणुस्फोट जमिनीच्या खाली तो केल्यानंतर
तो एक स्फोट केल्यानंतर त्या क्षणार्धात एक दुसरी सृष्टी त्या ठिकाणी निर्माण व्हायची आणि ती दुसरी सृष्टी निर्माण होत असताना एक अणू एवढा कण, अणू एवढा कण ती सगळ्याचं निर्माण करायची. हे सगळं निर्माण करत असताना तो कण तेवढा दिसला आणि परत तोच कण या सगळ्या सृष्टीचा नाश करायचा. हे ज्यावेळेस त्यांना समजलं त्यावेळेस त्यांना हे कळालं की आपल्या पृथ्वीचं मात्र गुढ आता उलगडलेलं आहे की आपल्या जगात मात्र हे जग सगळं चालवणारा एक कोणतर अशी शक्ती आहे. त्या शक्तीला त्यांनी नाव दिले की गॉड पार्टिकल. म्हणजे काय, ही सगळं जे आहे हे भगवंताचं. हा भगवंत तेवढा अणूचं सुद्धा काम करू शकतो, अणूचं सुद्धा रूप घेतो. म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे अणू तुझवीन नाही, गगनाहुनी पाही वाढ पाहे. जसं गगनाचा अंतच लागत नाही, आकाशाचा अंत कधी आपल्याला लागलाय का? नाही लागला, लागूही शकत नाही. तसा तो लागू शकत नाही का, तर तसा तुझाही अंत देवा लागला नाही. तसा आकाशा एवढा तू आकाशापेक्षा फार मोठा आहे. अणू एवढा लहान सुद्धा आहेस आणि आकाशापेक्षा मोठा आहेस. महाराज सांगतात की हे जी तुझी अवस्था, ही जी आमची अवस्था आहे, अशा सर्व ठिकाणी आम्ही तुला पाहतो, तेच आम्हाला सापडतो. त्याचाच आम्हाला शोध लागला. म्हणून महाराज पावले पावले दोनदा म्हणतात. पावले पावले म्हणजे काय? सापडलं, मिळालं मिळालं. ज्यावेळेस आपल्याला अप्राप्त वस्तू प्राप्त झाल्यानंतर जो आनंद होतो, पण अप्राप्त वस्तू ती आपल्या जवळच असती, अशा वेळेस मात्र ज्यावेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस मात्र ते शब्द दोनदा येतात की पावले पावले. शास्त्रात एक दृष्टांत आहे. काय दृष्टांत आहे तो बघू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. 10 व्यक्ती रस्त्यावरनं चाललेले असतात. चालत असताना त्यांचा प्रवास लांबचा असतो, चालत प्रवास करत असतात. 10 जण असतात मात्र. आणि ते 10 जण येत असताना ते 10 जण एका नदी किनारी येतात. आणि त्या नदी किनारी आल्यानंतर नदीला पाणी भरपूर असतं आणि त्या भरपूर पाण्यातनं आपल्याला पलीकडे जायचंय, तर मग आपल्याला एकमेकांचा हात धरणं गरजेचं आहे. तर एकमेकाची अशी साखळी तयार करतात आणि ते म्हणतात की आता इथं हाजरी घ्या. ते म्हणतात नको, आता पलीकडे गेलो की आपण हाजरी घेऊ, म्हणजे समजतंय कोण बुडलं, कोण वाहत गेलं, कोण आपल्या बरोबर आहे. ठीक आहे म्हणजे मग असं एकमेकाचा हात धरत 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 ते सगळेजण नदी पलीकडे आले. नदी पार झाली आणि तो माणूस मोजायला लागला. त्याच्याबरोबर आलेली माणसं 10 जणातला एक माणूस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 जण मोजले, 10 व्यक्ती झाल्या. पण गंमत अशी झाली की त्यानं स्वतःला न मोजता 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पर्यंतच मोजलं आणि 9च आहेत, 10वा कुठे गेला म्हणून प्रश्न उपस्थित झाला. दुसरा म्हणाला तू काहीतरी मोजलं असेल चुकीचं, थांब जरा मी मोजतो म्हणला. दुसऱ्यानंही मोजलं, 9च निघाले. त्या 10च्या 10 जणांनी मोजलं, 9च माणसं निघाले. 10वा माणूस गेला कुठं म्हणून त्यांना शोक झाला आणि ती शोक करत त्या नदीकाठी ते बसले. एक जण पाण्यात बघायला लागला, एक जण कुठं तिकडं आहे का, त्याला परत जाऊन बघू म्हणायला लागला. हे सगळं चालत असताना एक साधू महात्मा रस्त्यानं चालली. त्यांना ती पावलं नाही, सगळे रडायला लागले, एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागले. एक माणूस आपला हरवला ना, नदीत बुडला ना, असं त्यांना वाटलं. ते दुःख करत बसलेले पाहून त्यांना सहन झालं नाही आणि ते म्हणाले का बाबा तुम्ही? तर त्यांनी हकीकत सांगितली की आम्ही 10 जण येत होतो आणि आमचा एक माणूस. तर त्यांनी नजर टाकली तर 10च्या 10 जण होते आणि एक माणूस बुडाला म्हणताय. ठीक आहे म्हणले, मी तुम्हाला तुमची जाणीव करून देतो, तर तुम्ही आनंदी होताल की नाही? हो म्हणले. आता हे रडणं बंद करा, तुम्ही असं उभा राहा. 10च्या 10 जण एका लाईनीमध्ये उभा केली
आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे करून प्रत्येकाचं ओळख प्रत्येकाला करून दिली आणि मग त्यांना विश्वास बसला की आपला कोणीही माणूस बुडाला नाही. तसं आपण कुठंतरी हरवलो आहोत, आपण कुठंतरी आपल्याला कुठंतरी दुःख झालेलं आहे, हे आपण कुठंतरी कमी पडलो आहोत आणि आपण कुठंतरी हरवून बसलो आहोत. हा जो भाव आहे, हा भाव हा संसाराचा भाव आहे. हा संसाराला खरं मानून चालणाऱ्यांचा आहे. हा देह माझा आहे, हा देह माझा आहे आणि मी देहाचा आहे अशा मानणाऱ्यांचा हा भाव आहे. म्हणून तिथं आपल्याला दुःखच येतं आणि दुःखाशिवाय दुसरं काहीही होत नाही. आणि दुःख म्हणजे संसारच हा असा एक रोग आहे की हा रोग आपल्या सगळ्या रोगांना कमी आहे. संसारच असा हा रोग आहे. संसारालाच आपलं म्हणलं की हा भवरोग आहे. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. हा भवरोग जर तुटायचा असेल, हा भवरोग लागल्यामुळे आपल्या मागं संचित लागतं, क्रियमान कर्म लागतं आणि हे सगळं भोगणं आपल्याला प्राप्त होतं. आणि हे भोगणं प्राप्त कशामुळे होतं तर हा रोग आपल्याला मानल्यामुळे. हाच रोग महत्वाचा आहे. बाकी कुठलेही रोग येत जातात. शरीराला आपलं म्हणलं की शरीराचा रोग आपल्याला घ्यावाच लागतो. हा संसाराला आपलं म्हणलं त्या संसाराचा जो रोग आहे तो आपल्याला मानावाच लागतो. आणि हे रोग येतात कुठं, येतात कसे तर तुका म्हणे पापे येथे रोगाची आरोपी. ह्या सर्व रोगांचं येणं हे फक्त आपल्या पापाचं कर्म आहे. तुकोबराय सांगतात की हे सर्व कर्म बघा तुम्ही, आपल्याला प्रत्येक होणारा रोग हा आपल्या प्रत्येक कर्माचंच गणित असतं. एखाद्याचं लिव्हर फुटलं, काय होतं तर त्याच्या मिळालं त्या कर्माचं त्याला फळ असतं. त्यानं जास्त नको ते पिलेलं असतं, नको ती खाल्लं आणि नको तेवढं काही केलं तर शुगर होते. म्हणजे प्रत्येक पाप हे त्या कर्माचं फळ देतेच. म्हणून ते येतं कसं तर रोगाच्या रूपाने येतं. ह्या रोगाच्या रूपाने जसं आज आपल्या सगळ्या मानव मनुष्यांना हेलावून ठेवणारा ही भयंकर ही महामारी आली कशी काय. ही महामारी येणं हे आपल्या हातात नसतं. हे एक अदृश्यपणे हे सगळं कार्यरत असतं. आणि ही महामारी आल्यानंतर मात्र आपल्याला ही जाणीव करून देते की आपल्याला एकत्र राहण्याची, आपल्यात प्रेम निर्माण करण्याची आणि आपल्यातला द्वेष, मत्सर, भाव हे सर्व नाहीसे करण्याची आपल्याला प्रेरणा देते. म्हणून ह्या महामारीतनं आपल्याला शिकायला मिळतं. हे सगळं जर नाहीसे केलं तरच आपण या महामारीशी लढू शकतो. या महामारीशी लढण्याकरता आपल्याला एक ऊर्जा देते, ती अनंत ऊर्जा आणि भगवंताचं सामर्थ्य आपल्याला मिळतं. आणि जिथं भगवंताची साथ आपल्याला मिळते तिथे नक्कीच या महामारीचा नक्कीच नायनाट होणार. आणि तो रोग होतो कोणाला, तो रोग ज्यांना ज्यांना असं वाटतं की या रोगाने माणूस मरतो, या रोगाने माणूस मरत नाही. कितीतरी मोठ्या ज्ञानी लोकांनी, ह्याच्यातल्या ज्ञानी लोकांनी, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. डॉक्टरांवर आपण विश्वास ठेवणं, डॉक्टरांवर विश्वास ठेवून आपण योग्य ते उपचार घेणं आता आपल्याला गरजेचं आहे. आणि बाकीच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत त्याचं पालन करून, आपण मास्क वापरून, आपण सोशल डिस्टन्सचं पालन करून आपण या महामारीला थांबवू शकतो. आणि हे थांबलो तरच आपलं आणि भगवंताचं नातं एक होणार आहे. म्हणजेच काय तर त्याच्याशिवाय सुद्धा आपल्याला भगवंताचं दर्शन मिळणार नाही. भगवंताचं दर्शन आपल्याला मिळत नाही. का मिळत नाही का तर हा रोग संसर्गजन्य रोग आहे. ह्या संसर्गजन्य रोगापासून भरपूर लोकांना संसर्ग होऊ शकतो अशी भीती प्रत्येकालाच असते. आणि संसर्गजन्य रोग असला की भरपूर लोक संसर्गित झाले तर आपल्याकडे तेवढी व्यवस्था सुद्धा नाही की काय होईल ते आता आपण दुसऱ्या लाटेत बघितलं. म्हणून आपला जो परमार्थ आहे अशाच पद्धतीनं उद्या भविष्यात चालू राहावा, तसाच चालू राहील. आणि
ही जी झालेली सेवा आहे, ही झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तुमच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, माऊलींच्या चरणी आणि परमात्मा पंढरीरायाच्या चरणी समर्पित करून मी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.